असं काम चालू आहे, पण परिसर अतिशय रम्य आहे. सगळीकडे दाट झाडी, हायवेपासून थोडासा आतमध्ये आणि अगदी माहेर पण झालं आमचं इथे. अगदी आम्ही आता चुरम्याचे लाडू पण करून घेतले. बोरचं पाणी आंघोळीला मिळालं. आमची निघण्याची तयारी झाली. आता निघणार आम्ही. महाराजांनी अगदी माहेरपणासारखे लाड केले. तेच जाताना का घराला किती सुंदर कंपाऊंड केले. शंख शिंपले, अगदीच क्रिएटिव्ह आहे. आमचा रस्ता आता हायवेनेच चालू आहे. आश्रमातून निघताना कालच्या उरलेल्या पोळ्यांचा आम्ही चुरम्याचे लाडू करून घेतले. गूळ, तूप, त्यांनी मिक्सर काढून दिला तिकडून. सकाळी सकाळी इतकी थंडी आहे की बोटं नुसती घोटल्यासारखी झाली होती. म्हटलं मिक्सर आहे का महाराज? त्यांनी काढून दिला, नवीन मिक्सर जोडून दिला आणि त्याच्यात घातलं. त्यांनी चालू केला. इतका सुंदर चुरा झाला. चुरम्याचे लाडू करून घेतले रस्त्यात खाण्यासाठी. खूपच आतिथ्यशील होते. संध्याकाळी आम्ही पिठलं भात बनवला. दुपारी पोचलो तेव्हा मटार बटाट्याची भाजी आणि पोळ्या केल्या. नर्मदे हर. नाश्ता नहीं, अभी नहीं, अभी नहीं, अभी नहीं. रस्त्यात चहा, दुकान उघडायचीच वाट बघतो. चहा घेतली 2-2 ग्लास. तेव्हा आतमध्ये उभ आली. आज आम्ही अगदी तयारीत आहे. त्या महाराजांनी गजक दिलंय, चुरम्याचे लाडू करून घेतले, खजूर पण दिलाय. माहेर पण असल्यासारखं त्यांनी लाड केले. चिवडा पण घेऊन जा म्हणत होते. काय काय घेऊन जायचं ना, त्यामुळे बास म्हटलं. तर आता तो छोटा मुलगा नर्मदे हर, नाश्ता करलो. म्हणजे मिळायला लागलं की किती मिळतं. तर एवढं सगळं घेतलं बरोबर, कुठे थांबायचं मग, असं आहे. परत एकदा मैयाचं दर्शन झालंय मंडलाच्या वाटेवर. एकदम शांत पात्र आहे. इथे एका नदीचा मैयामध्ये जाऊन संगम आहे. पुढे जाऊन जुना पूल, जुना रस्ता आणि आता भक्कम मोठा पूल बांधलाय. धरणांमुळे बॅक वॉटर वाढतं, ते नद्यांमध्ये घुसतं आणि मग पूल जातात पाण्याखाली. त्यामुळे मग ते नवीन पूल बांधलेत. आता खूप ठिकाणी असे रस्ते सरळ केलेत, वळणं कमी केलेत. आणि हायवेच आहे हा नॅशनल NH30 जबलपूर मंडला. गावचा आश्रम आला. कपडे धुवायची सोय दिसली, कपडे धुवून वाळत घातले. तोपर्यंत मैयाने आमच्यासाठी छानपैकी पोहे केले. मग अशीच गोड लाडू खाऊन वाटलं तर तिखट खायला पाहिजे काहीतरी. मैयाने परत लगेच इच्छा पूर्ण केली, पोहे. खूप छान पेंटिंग केलंय म्हणून मला फोटोग्राफी करायची इच्छा झाली. मंडला मार्गे खूप कमी लोक येतात, त्यामुळे जे आम्ही आलोय त्यांचे फारच लाड होतात. शिक्षण केंद्र तिंदणी गाव. किड्यांना खायला लागतात ती तुतीची झाडं लावलीत, त्याची थोडी कटिंग केली आता.
हनुमान घाटकडे निघाले आम्ही आता. घाट आश्रम ट्रस्ट मांडलात प्रवेश करायच्या वेळेला एक गाडीतून व्यक्ती आम्हाला भेटली. तरुण मुलगा होता. आमची भोजनाची व्यवस्था अजून झाली नाही म्हणून त्यांनी मला पुढच्या चौकात होईल म्हणून त्यांनी पुढे जाऊन आमची व्यवस्था केली. एक छोटीशी कॉफी बार टाईप होतं. डोशाची बाहेर असते ना व्यवस्था प्लेट, तसं त्याने आमच्यासाठी डोसे आणि जे तुम्हाला खायचे ते ऑर्डर करा, पैसे मी देतो म्हणून सांगितलं. आम्ही डोसे खाल्ले, ग्रिल सँडविच, कॉफी. आयुष्यात वाटलं नव्हतं की नर्मदा परिक्रमेत आपण हे सगळं खाऊ. मजा आली. तिथे डोसा करणारा येईपर्यंतच आमची विश्रांती झाली. आता हनुमान घाटला आलो आहे. तर नर्मदा मैया दर्शन देणार परत. प्राचीन मंदिर दिसतंय. सीताराम दासजी महाराज समाधी मंदिर आहे. समाधी आहे त्यांची इथे. आणि प्राचीन मंदिर. हनुमान घाट, मैयाचा किनारा आला. दुपारची वेळ असल्यामुळे त्यांनी इथे बंद करून ठेवले गेट. मारुतीचं मंदिर. महाराजांनी स्थापन केलेले मारुतीचा विग्रह. एकाच मूर्तीमध्ये दोन आहेत. या ठिकाणी अजून एक आहे, बाल हनुमान. हां, बराबर आहे. सीताराम महाराज त्यांचा पुतळा आहे इथे. हे सिद्धस्थान आहे, त्यांची तपोभूमी आहे इथे. खरे खरे बसलेत असं वाटतंय. महाराज स्वतः इथे तपश्चर्या करायचे आणि त्यावेळेला या कुंडामधल्या पाण्याने आंघोळ करायचे. अजूनही इथे पाणी आहे. सीताराम महाराजांचा शयन कक्ष आहे हा. त्यांचा फोटो रिअल. त्यांची तपश्चर्या करण्याची जागा भुयारामध्ये आहे. खोल खोल उंच उंच पायऱ्या उतरून मी खाली आले आणि इथे त्यांचा तपस्या स्थान आहे. त्यांना असे अधांतरी म्हणजे त्यांना समाधी लागली की ते असे अधांतरी बसायचे. ते आतमध्ये कुवाचं स्नान करून तपस्या करायचे. अजून एक इकडे दालन आहे, खोली आहे अजून एक, देवघर असल्यासारखी. छान मस्त. भगवान का घर होगा उनका उधर तब. बहुत अच्छे. महाराज योगी पुरुष होते. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या योगासनाच्या मुद्रात. बारा ज्योतिर्लिंग केलेत. संगमरवरी. संध्याकाळची वेळ.
सूर्यास्ताला काका इथे तिकडे मंडला शहर, तिकडे वेगळे वेगळे घाट आहेत. बघू ते का खाली शेवाळ्या तर असतात की. मंडला हनुमान घाट. आगे दादागिरी आ रहे हैं, 2,500 लोग उसके साथ हैं, 2,500 सरकारी कर्मचारी होंगे, जगह तो पैर रखने की भी नहीं है। तो मैंने 2 किलोमीटर पीछे मिला एक छोटा सा आश्रम देखा, अच्छे से कन्या भोजन हुआ। अभी भी छोटा सा आश्रम देखा, रामघाट में रुके थे हम 5 परिक्रमावासी थे बस, और कोई नहीं था आश्रम में, बस ऐसा था। हाँ मैं और और भैया बस।